गजर कीर्तनाचा। दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, दुडिया माधारी कानोबा झाला भारी, दुडिया माधारी कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी, गोविंदो घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, एका जनार्दनी सबलस गवळणी, एका जनार्दनी सबलस गवळणी, परमानंदो न समाई मानसी, गोविंदो घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, विठ्ठला। नमो रामाय सलक्ष्मणाय दिव्यै च तस्यै जनकात्मजायै, नमो रुद्रेन्द्र यमानिलेभ्यो, नमो चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः, वक्तारमासाद्ययमेव नित्या सरस्वती स्वार्थसमन्विताशी, निरस्तदुसर्गकलङ्गभङ्गा नमामितं शङ्करमर्चितं ह्रीं, श्रीसन्ताची हे माता चरणा, दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे। प्रस्तुत या सावळेश्वर ग्रामामध्ये जो काही गतवर्षीपासून अखंड हरिनाम सप्ताह पवित्र अशा गोदामातेच्या तटाकावर भगवान शंकराचं म्हणजे सोमेश्वराचं जे काही वास्तव्य आहे, त्या भगवान शंकराची जी असणारी या सप्ताहाच्या स्वरूपातून सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे या सप्त्याचे जे काही आयोजक, त्याच्यात तोंड घालून मला बोलता येत नाही, विठ्ठला जी काही मंडळी आहे, आता नाम सप्ताह म्हटल्यानंतर त्यामध्ये सर्वांची अनुष्ठिती लागते। हा खेळ नव्हे एकलाचा, म्हणून मेळ जमविला, सगळ्यांनी मिळून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी ही शिकवण दिली आहे की एकट्यानेच याचा आनंद भोगण्यापेक्षा
सर्वांना घेऊन जो काही हरिनामाचा आनंद आहे त्याच्याकरता मृदंग लागतो, टाळकरी लागतात बरं. आणि आज मला वाटतं या ठिकाणी बरीच गुणीजन मंडळी आहे. तसेच आमचे मृदंगाचार्यही या सर्वांच्या सहकार्याने हा जो काही आनंद सोहळा भोगायचा आहे हे सगळी जर असतील, नुसता कीर्तनकार असून मी भागत नाही, नुसते टाळकरी असूनही भागत नाही, होय का नाही. आणि ही कीर्तन माध्यम जे काही आहे आपल्या नामदेवरायांनी ही सुरुवात केलेली आहे बरं. वारकरी संप्रदायाचं कीर्तनाची परंपरा ही नामदेवरायाने सुरुवात केलेली आहे. अगोदर नारदी कीर्तन होते बरं, ती विशिष्ट घराण्यामध्येच असायची बरं. परंतु हे जी काही कीर्तन सेवा आहे ही ती नामदेवरायांनी आपल्याकरता सुरू केली आणि सर्वांनी मिळून हा आनंद भोगायचा. आता नामदेवरायाचे टाळकरी मात्र वेगळे वेगळे होते बरं. नामदेवरायाचे टाळकरी कोणी होते? निवृत्तीनाथ होते, ज्ञानोबाराय होते, गोरोबा काका, सेना नाहवी, सावतामाळी अशी ही जी असणारी टाळकरी मंडळी होती महाराज. आणि जनाबाई ही जी असणारी भगवत नामामध्ये तल्लीन झालेली अशा प्रकारची व्यक्ती होती. ती काही कीर्तन करत नव्हती विठ्ठल. मात्र आपल्या व्यवहारामध्ये दलिता कांडिता दलिता कांडिता तुझ गायन गा आनंता. ती दळण करत असताना, कांडण करत असताना, सर्व व्यवहार करत असताना भगवंताचं नामचिंतनामध्ये तल्लीन होऊन जायची. अशा या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आमच्या माता भगिनी महिला खूप अशा प्रकारच्या श्रेष्ठ अधिकाराच्या होऊन गेलेल्या आहेत. आणि ते श्रवणाकरता खाली बसल्यानंतर त्या जनाबाईंनी आज्ञा केली महाराज, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नामदेवराय कीर्तन करायचे. आणि आमच्या जनाबाईंनी सांगितलं, ज्ञानदेवा बोला हंग. आणि ज्ञानदेव म्हणजे ज्ञानियांचे राजे, सर्वस्वानीच सर्व ज्ञानाचे राज्य होते महाराज बरं. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. आणि पुढं प्रेमाचे नि छंदे देव नाचू लागला. हा जो असणार अखिल ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा विटेवर विराजित असणार आमच्या वारकऱ्यामध्ये आला, वारकरी झाला आणि वारकऱ्याबरोबर नाचायला लागला. कारण काय की वारकरी झाल्याशिवाय वारकऱ्याचं घर कळत नाही बरं. वारकरी झाल्याशिवाय वारकऱ्याचा अनुभव काय तो कळत नाही. वारकरी माळकरी होणं वेगळं बरं आणि वारकरी होणं वेगळं. माळकरी तर कुणी होतात आणि दोस्त भेटले की माळा तिकडंच जातात. विठ्ठला हा भगवान अखिल ब्रह्मांडांना एक सच्चिदानंद लीला विग्रही जो असणारा भगवान परमात्मा त्या नामदेवराच्या कीर्तनात नाचत होता महाराज. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर
भगवान परमात्म्याचा पितांबर सुद्धा गळाला, पारसनाथच झाला बरं. मग कबीरदास पुढं बसलेले ते म्हणे येड्या एवढा का बेभान झाला विठ्ठला. ही कीर्तन परंपरा जी काही आहे ती यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची सर्व सकळाशी येथे आहे अधिकार. मनुष्य देहाला जो काही आलेला आहे आणि जिवंत आहे त्याचा हा आनंद भोगण्याचा अधिकार आहे. बरं, हा आनंद जो काही भोगता येतो ते माणसालाच भोगता येतो. आमच्या भागामध्ये बैल सुद्धा कीर्तन करतात, बैल भजन करतात. नाही, बैल भजन करत नाहीत, गाढवं तर करतच नाहीत, म्हणून करता. मनुष्य देह लागतो याला. या मनुष्य देहात आल्यानंतरच ही भजन करण्याचा अधिकार भगवंताने आपल्याला दिलेला आहे. पण त्याचा याचा देही घडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन, याची घडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन. आणि कहे नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, आणि कहे नाही कोठे. दुसऱ्या देहामध्ये आपल्या देहापेक्षा उत्तम देह आहेत काही. इंद्र चंद्र ब्रह्मदेव हे सगळे उत्तम देह आहेत, परंतु त्यांचा अधिकार नाही. फक्त अधिकार जो आहे तो या मनुष्य देहामध्ये आहे. हे मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. तुम्हाला कुठं जायचं आहे ते ठरवता येतं. बरं, नरकाला जायचं का, करा पाप, है का? तुम्हाला स्वर्गाला जायचं, करा यज्ञ यागादी साधनं. तुम्हाला देवस्वरूप व्हायचं आहे का, भगवंताचं भजन करा, है का? म्हणजे अशी ही साधना या मनुष्य देहामध्ये होते. म्हणून की आपल्या वाड वडील जे काही ज्ञानोबारा तुकोबारांनी हा वारसा घालून दिलेला आहे, हा वारसा आपण चालवतो. म्हणून या सप्त्याचं जे असणारं मुख्य सर्व जो काही अधिपत्य आमचे हरिभक्तपरायण पठाडे महाराज, कारण काय कुणीतरी पुन्हा त्याच्यामध्ये मुख्य लागतो. बरं, सगळ्यांनीच करायचं म्हणल्यानंतर होत नाही, गोंधळ होतो त्याच्यात. कुणाच्या तरी माध्यमातून हा जो असणारा सोहळा चालतो. म्हणून आज तागायत गेली 7 दिवस त्यांनी खूप अशा प्रकारची मेहनत घेतली. त्याचप्रमाणे समस्त सर्व गावकरी मंडळीने या ज्या असणाऱ्या अनेक विद्वान अशा प्रकारचे कीर्तनकार गुणवंत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं तुम्ही श्रवण केलं. आणि आजच्याकडं माझ्या जी काही आहे आभार प्रदर्शनाचा काम आहे. विठ्ठल काल्याचं कीर्तन ज्याप्रमाणे यज्ञाधिक कर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये अवभ्रात स्नान असतं, ते अवभ्रत स्नान केल्यानंतर यज्ञाची परिपूर्णता होते. त्याप्रमाणे आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये काल्याच्या कीर्तन सेवेनीच या असणारी नामसप्ताहाची काय होते सांगता होती. हा नामसप्ताह म्हणजे वाघयज्ञ हा, आणि हा वाघयज्ञ भगवंताला परमप्रिय आहे. बरं, विभूती योग सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरानाम हिमालय नाम जपतो परम माझा. बरं, की हा नामजप सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा सांगितलेला आहे. म्हणून आज तागायत गेली 7 दिवस ही जी असणारी सेवा ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या हिरिरीने अशी ही जी असणारी सेवा केलेली आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या वेळेला इथं येतो त्या गावातलं कुत्रं सुद्धा येत नव्हते. तो सोमेश्वर कोण आहे काय आहे, मी इथे बरेचसे अभिषेक करून गेलोय, पण कोणी सुद्धा येत नाही. जेवायला येत असली तर काही माहीत नाही मला, परंतु बाबा हो ही त्याची एक कृपा आहे. बरं,
आणि त्याच्या कृपेने ही तुमच्यामध्ये सगळी ही प्रेरणा जिवंत झाली. कारण की अन्नसत्र ही तर तसं सुप्त स्वरूपामध्ये पूर्वी कालापासून चालत आहे. बरं, ते आपल्याला कळत नाही. इथं काय काय वेळेला सुगंध दरवळतो त्याचा, विठ्ठला विठ्ठला. हे पवित्र महान अशा प्रकारचं, कारण का ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं ते ठिकाणच पवित्र असतं, पावन असतं. आणि हा बाबा काही गरीब नाही. बरं, आता तुम्हाला कीर्तन सांगायसारखं नाही. ठाला विठ्ठला. गतवर्षी काही मंडळींनी माझ्याजवळ केली की असं असं काम करायचं आहे आम्हाला. म्हटलं करा बुवा. पण त्याच्या आशीर्वादाने सर्व काही अशा प्रकारचं होत असतं. निमित्त मात्र कोणीतरी असतो. बरं, निमित्त मात्र कोणीतरी असल्याशिवाय हे होत नाही. म्हणून काही निमित्त मात्र जे राहून हे हात वाचणारा बांधकामाचं जे असणारं सुंदर अशा प्रकारचं भव्य दिव्य काम त्यानेच करून घेतलेलं आहे. आपण कोण करणार आहे? लोकांना प्रेरणा होणं, कारण ही खर्चाचं काम आहे, पैसे लागतात त्याला, आहे का. परंतु सगळ्यांनी त्याच्यामध्ये जो काही सहभाग दिलेला आहे त्यांना सुद्धा सोमेश्वर त्यांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. सोमेश्वर बरं, म्हणजे चंद्राला ज्या वेळेला कलंक लागला तो कलंक धुवून काढण्याकरता इथे येऊन त्याची तपश्चर्या केलेली आहे. आणि त्यांनी या भगवान शंकराची स्थापना केली. म्हणून सोमेश्वर, सोम म्हणजे चंद्र आणि त्याचा ईश्वर हा जो असणारा हा भगवान शंकर आहे. आणि पुन्हा त्याचं स्वरूप कसं आहे? सावळं आहे. बरं, त्याचा रंग सावळा आहे. म्हणून करता तुम्ही त्याच्या आश्रयाला आहात. कोणाच्या? या सावळ्याच्या. बरं, म्हणून करता त्याची जर तुम्ही काया वाचा मनाने तनाने धनाने जर तर तो त्याच्यासारखा उदार दुसरा देवच नाही. मग विठ्ठला शिव भोळा चक्रवर्ती, होय का ना. तो भोळा आहे. भोळा म्हणजे देण्यामध्ये भोळा आहे. त्याच्याकडे त्याची भक्ती केल्यानंतर बघा रावणाने आत्मलिंग मागितलं, तथा घेऊन जा म्हणलं, होय का. तो देताना काय देईल हेही सांगता येत नाही. बरोबर. आणि जीवाच्या अपेक्षा ज्या असतात त्या कोणत्या असतात? सगळ्या व्यावहारिक असतात. बरं, व्यवहारातल्या गोष्टी ज्या ज्या जीवाला जे जे कमी वाटत असेल ते ते देवाला मागून घेतो. आणि तो म्हणतो ए थांबाम, नाही ताऊ सथैव भजामी. जो जशा प्रकारचं माझे यजन करतो तशा प्रकारची मी त्याला फल देऊन टाकतो. परंतु निष्काम जर सेवा केली, श्रद्धापूर्वक प्रेम श्रद्धा ओतून जर आपण त्याची निष्काम भावने जर सेवा केली तर त्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हा जो असणारा भगवान परमात्मा षड ऐकून संपूर्ण गणाने संपन्न अशा पाहिजे. एकच दोन भगवान आहेत. एक विष्णू परमात्मा भगवान आहे आणि एक शंकर एक भगवान आहे. बरं, भगवान म्हणजे ऐका येश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. येश श्री अवदार्य जे काही आहे ते त्यांच्याकडे आहे. श्री कुठं आहे? म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी त्यांच्याकडे आहे, आहे का. यश त्यांच्याच जवळ आहे. अवदार्य त्यांचंच आहे. किती द्यायचं काय करायचं हे बघा तुम्ही. हा विटेवर विराजित जो असणारा भगवान परमात्मा हा जो असणारा कुणाला काय दिलं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. फल फूल जे काही दिलं त्याचाही त्याने स्वीकार केला आहे. परंतु संकट पडल्यानंतर काहींनी धावा केला त्यावेळेला हे दिलेलं आहे. परंतु संकट पडलं तरीही देवाला काही न मागणारे वारकरी आहेत. विठ्ठला द्रौपदीला संकट पडलं त्यावेळेला
कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी. म्हणजे संकट समयी धावा केल्यानंतर सुद्धा येतो, परंतु काही असे वारकरी आहेत म्हणा. बघा सुदामा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण तुझे दारिद्र्य पीडा लगा मला. दुःख दारिद्र्य पीडिला मुझ्या भरा पोहे घेवनी त्याच्या भेटीला गेला गा. शुद्ध बाबा देखून ये गाव सोनाचा दिला गा. गाव सुवर्णाचा दिला गा. विठोबाचा धर्म जाग त्याच्या चरणी लक्ष लाग गा. विठोबाचा धर्म जाग त्याच्या चरणी लक्ष लाग. विठोबाचा धर्म जाग त्याच्या चरणी लक्ष लाग गा. विठोबाचा धर्म जाग त्याच्या चरणी लक्ष लाग गा. सुदामदेव निष्ठावंत असे भक्त होते. कितीही जरी त्यांना 4-4, 5-5 दिवस फाके पडायचे, अन्न खायलाच नसायचे, तरी परंतु जय कृष्ण जय कृष्ण म्हणते. त्यांच्या मंडळीच्या आग्रहास्तव भेटायला गेले बरं, पण म्हणजे देवाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये बरं. मग पत्नीला म्हणले जा म्हणतीस तर मग मला दे काही मुष्ठीभर पोहे दिले बरं, आणि त्याच्या 2-4 गाठी बांधल्या. हा गेला रस्त्यात त्यांनी खूप मोठी नाटकं केलेली आहेत भगवान परमात्म्याने. अन्नसत्र घातली, सगळं काय केलं, पण कुठंही जेवण नाही केलं महाराज त्यांनी. माझ्या घरी माझी बायका पोरं उपाशी आहे, मी जेवणं चांगलं नाही. आता बघा तुम्ही आपल्याकडे उलटी परिस्थिती आहे. विठ्ठला घरी उपवासी मरती रांडा पोरे, आणि हा मात्र मजा करतो तिकडं. ठीक आहे ना, परिस्थिती अवघड आहे बाबा. म्हणून त्या ज्या असणाऱ्या भगवंताकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे वहिनीने काय दिलं मला, बगलात दाबून धरलं होतं हो. भगवंताने हिसकावून घेतलं आणि त्यातली 1 मूठ खाल्ली, 2 मूठ खाल्ल्या, 3ऱ्या मुठीला आमच्या लक्ष्मी मातेने हात धरला. म्हणले असं काय द्यायचंय अजून त्याला विठ्ठल. भगवंताने पुन्हा विश्वकर्माला सांगितलं जा म्हणले सुदामपुरीमध्ये, आणि त्याच्या पत्नीला सांग तुझं घर सोन्याचं बनवायचे. विश्वकर्मा गेला की भगवंताने मला पाठवलं तुमचं घर सोन्याचं करे. बाबा म्हणले माझी झोपडीच बरी आहे का, माझं घर सोन्याचं ठेवून बाकीचे माझे शेजारी पाजारी जर झोपडीत असतील तर मला त्यात समाधान नाही. आता आपलं तसं नाही, आपलाच बंगला झाला पाहिजे.